2 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना वळिवाच्या पावसाचा तडाखा बसलाय। मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। त्यानंतर आता मान्सूनचा पाऊस कधी येणार याकडे सगळ्यांचेच डोळे लागले। या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आलाय। त्यानुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 19 मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटाच्या परिसरात दाखल होईल। त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील। हवामान खात्याकडून अद्याप मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे आहेत। एरवी मान्सूनचा पाऊस 21 मेच्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो। अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते। मात्र यंदा मान्सून 2 दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते। परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल, तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल। गेल्या वर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता, परंतु यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे। एप्रिल महिन्यापासून राज्यातील तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय। अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठलाय, तर मुंबई आणि कोकणाच्या परिसरात उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत। त्यामुळे मान्सूनचा पाऊस कधी होणार याचेच वेध आता सर्वांना लागले। याशिवाय राज्यातील बहुतांश शेतकरी हे पिकांसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात। त्यांच्या दृष्टीने पावसाचा ऋतू अत्यंत महत्त्वाचा असतो। राज्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी किती असते यावर वर्षभरातील शेतीचे गणित अवलंबून असते। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।